हो करा मग बघा बघा मित्रांनो, हा बघा हे पाण्यात बघा काय आहे मित्रांनो. गाईचं पिल्लू आहे मित्रांनो. गाईचं पिल्लू नदीत टाकलेले आहेत मित्रांनो. एवढी वाईट अवस्था आहे. बघा मामा पण मदत केला आहे मला. आज हे गाईचं वासरू कोण टाकलेलं आहे आणि मधनं आम्ही ओढत आणलेलं आहे या गाईच्या वासराला. एवढं निर्लज्ज वाणी गोष्ट आहे ही. काय माणसाला का कळत नाही. हा पुरावं हे आई आपण मानतोय त्या गाईला आणि त्या गाईचं वासरू मित्रांनो नदीच्या पात्रात टाकलेलं आहे. आता तुम्ही बघितलंय नदीतनं काढताना मित्रांनो. एवढी वाईट परिस्थिती आहे. वाईट. या सरकारला एक कायदा करा. मी विनंती करतो या सरकारला काहीतरी कायदा करा. जसं वाळूला जसं कायदा केलाय तसं या कचऱ्यावर काहीतरी कायदा करा. हे बघा हे नागरिक किती म्हणजे नीच लवड्याची लोक असतील सांगा. हे गाईचं वस्तू आई कृष्णावेणी नदीत गणित टाकून दिलेलं आहे. तेच आपण पाणी प्यायचं आहे. आता आम्ही नदीतनं ओढून आणून बाहेर गणित काढले या गाय वासरूला आणि लोक किती म्हणजे मूर्ख आहेत बघा. हे आज टाकलेलं आहे मित्रांनो. हे सकाळी पाट्याचं टाकलेलं आहे कारण की हे एवढं फुगलं नाहीये. हे रात्रीतनं टाकलेलं आहे मित्रांनो. हे रात्रीतनच बरोबर. कारण की हे ताजं आहे म्हणजे ह्याला म्हणजे लगेच कळतंय. ताजं रात्री टाकलेलं आहे मित्रांनो. कोणतं एवढी नीच लोक. पंचगंगा आणि कृष्णा या आपण दोन त्या पवित्र मानतो आणि या नदीमध्ये एक गाईचं वासरू या नदीच्या पात्रात आम्ही बाहेर काढलोय आणि हेच पाणी आपण पिणार आहे. त्यामुळे आपली जे आरोग्याचं जे मूळ स्रोत म्हणतो आम्ही जे पाणी ते शुद्ध पाणी आपण पाहिजे म्हणून आपण आता काळ प्रयत्न करतो. पण ह्या नदीमध्ये अशा प्रकारे आपण जर घाण करत असतो आपण जर नदी घाण केल्यावर आपलं आरोग्य कसं चांगलं राहील हे आपण नागरिकांनी अगदी शुद्धपणानं आपण याचे बारकाईनं अभ्यास केला पाहिजे आणि नदी प्रदूषण करण्यापासून सर्वांनी लहानापासून मोठ्यांनी सर्वांनी त्यात आपला खारीचा वाटा उचलावा आणि नदी शुद्ध राहण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि हेच आपण आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. चला कृष्णेजी